Sony Live. We live to entertain. Download the app. सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन. मंडळी, ह्या आठवड्याची थीम आहे सोहळा. मंडळी, कुठलाही सोहळा नीट पार पाडायचा असेल तर त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागतं. एका माध्यमिक शाळेतल्या 2 शिक्षकांनी देखील 26 जानेवारीच्या सोहळ्याचं असंच प्लॅनिंग करायला घेतलंय. बघूया ते नेमकं कसं प्लॅनिंग करतायत ते. तुमच्या समोर येत आहेत सातारचा निवांत गडी अक्षय ढमाळ आणि ठाण्याची विनोद विरांगणा प्रणिता साळुंखे. हा डांगे सर. हो हो हो, कळलंय मला. 26 जानेवारीच्या कार्यक्रमात ढमाळेंना आपल्याला मागे टाकायचंय ना. हो हो, माहितीये हो मला. हो, पण तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती नाही का? सारखं आपलं पुढे पुढे करतो. हे ना मलाच करायचे, ते ना मलाच करायचे. हो, सगळं यांनाच करायचं असतं, माझ्या सासूबाईंसारखं. तुम्ही ना खूप खूप घाणेरडा गाताय आणि इतका वाईट डान्स केलायत ना. कसला पार्टनर दिला हो सर मला? काय चाललंय तुमचं हे धमाल? मॅडम, 26 जानेवारीची एकदम दणकेबाज तयारी करतोय मी. तुम्ही साडी नेसून नाचणार आहात? तसंच ठरलंय ना. काय बाई बनून यायचं? अहो, मुख्य कार्यक्रमात जेव्हा मीटिंग झाली आपली तेव्हा सर काय म्हणले? काय? धमाळ आली पाहिजे. अहो, ते कार्यक्रमात धमाल आली पाहिजे म्हणाले. धमाल बाई म्हणून आली पाहिजे असं नाही म्हणाले. तुम्ही आहे ना माझ्या टॅलेंटला वावच देत नाही. म्हणजे तुम्हाला आहे ना कौतुक नाही माझं. तुम्हाला मेन रोल करायचंय ना. हा, मेन रोल द्या मॅडम प्लीज. मग ना आपण यावर्षी एक काम करू. हा. आपण दुसरं महायुद्ध करू. त्यात ना तुम्ही मेन रोल करा हिटलरचा. हिटलर? म्हणजे मी हिटलर? हा. ऐश, yes, पण yes. पण एक लक्षात ठेवा. हा, हा. हिटलर ना कधीच असं समोर बाहेर म्हणजे असं बाहेर दिसतच नाही. तो त्याच्या बंकर मध्येच असतो. बंकर मध्ये म्हणजे मॅडम? म्हणजे 8वी ड च्या वर्गात. 8वी ड च्या वर्गात. हा. तुम्हाला ना तिथे असं बसायचंय. हा. तुमच्या समोर असं एक माईक देणार. नाही ते आकाशवाणी नको, गंडवतात ते. अहो, आकाशवाणी नाही हो. हा. तुम्हाला ऑर्डर सोडायची ना, ऑर्डर. हा. हा, सैनिकांवर. हा. हा. आणि तुम्ही असं आतमध्ये बसणार, सगळ्या सैनिकांना ऑर्डर सोडणार. आणि मेन म्हणजे त्या सैनिकांमध्ये डांगे सर असणार आहेत. आयला म्हणजे डांगे सैनिक आहे. हा. आणि मी हिटलर. मी डांगेला ऑर्डर देणार. मी म्हणलं उठ की डांगे उठणार. मी म्हणलं बस की डांगे बसणार. मॅडम, हे लय भारी सुचलंय तुम्हाला. मी हिटलर. मॅडम, मी हिटलर फिक्स हो हो, फिक्स. फक्त एवढंच लक्षात ठेवा, बंकर मधून बाहेर पडायचं नाही. नाही बंकर मधनं बाहेर पडणार. मॅडम, पण बंकर मध्ये बसून नेमकं मी करायचं काय? काय करायचं म्हणजे काय? हो, ढमाळ अख्खं जग शोधतोय तुम्हाला. हिटलर कुठे, हिटलर कुठे, हिटलर कुठे? आणि हिटलर तर 8वी ड च्या वर्गात बसलाय लपून. बरोबर. अख्खं नाटक संपेपर्यंत ना 8वी ड च्या वर्गातून तुम्ही बाहेर पडायचं नाही. येस मॅडम, ते मी योग्य करीन. मी काय म्हणतो, मी ते हिटलर सारखी अशी छोटी मिशी ठेवू का? काही ठेवावं, तसे तुम्ही बावळटच दिसता. मॅडम, मला अजून एक सुचलंय. म्हणजे ते ना बघा, हिटलरनी बंकर मध्ये आत्महत्या केलेली, तशी मी 8वी ड मध्ये आत्महत्या ओ, करतो. काही काय? हे आत्महत्या वगैरे असं करू नका हो. अहो, मॅडम, रिअलिस्टिक. कसलं रिअलिस्टिक नाटक करतोय आपण? काही रिअलिस्टिक दाखवायची गरज नाहीये. तुम्ही शांत आतमध्ये बसायचं, काही करू नका. आत्महत्या वगैरे नाही मग ते मी म्हणजे योग्य करणार मी हिटलर. तुम्हाला नाचायचं होतं की नाही? हा नाचायचं होतं. नाचायचंय. लीड रोल. म्हणून आपण काय केलं यावर्षी ना, शेतकऱ्यांना आदरांजली म्हणून शेतकरी नृत्य बसवले. शेतकरी नृत्य? त्यात तुम्हाला मी ना मेन रोल देणार आहे. मेन रोल. हा, मेन रोल. हा. कसला मेन रोल आहे बाई? शेतकऱ्याचा? नाही हो, मग? बैलाचा मेन रोल. बैलाचा? हा. तुम्ही असं स्टेजवर थांबणार. main role. हा. तुमच्या तोंडावर ना असा बैलाचा मुखवटा असणार. असा. आणि ना एक गाणं वाजणार तुमच्यासाठी. काय? हा. मॅडम, भारी आहे ना. हो. आपण ते मास्क लावलं मी दिसणार कुठं? अहो, मी ते अनाउन्समेंट घेणार ना. काय? बैलाच्या भूमिकेत ढमाळ सर. हा मॅडम, पण तरी पण एक प्रश्न आहे मला. आता काय? बैल मेन कसं काय? हो, मला सांगा, शेतकऱ्याचा खरा मित्र बैल असतो की नाही? अहो, शेतकऱ्याचा खरा मित्र गांडूळ असतो मॅडम. मी काय करतो, मी ना स्टेजवर असं गांडुळासारखं असं लोळतो. म्हणजे असं पुढं पण मी चालणार, मागून पण मीच चालणार गांडुळासारखं. हा, भारी आहे. असंच करा तुम्ही. लोळा. मॅडम, हे रिअलिस्टिक वाटणार नाही. मी काय करतो,
इथं ते नृत्यच ना नृत्य चालू असेल ना तेव्हा मी आहे ना ग्राउंडवर जातो ग्राउंडवर अशी 4 गांडुळं टाकतो आणि गांडुळांसोबत असं लोळतो वा म्हणजे लोक कन्फ्यूज होतील ना हिला नक्की गांडूळ कुठलं आणि धमाळसर कुठले कसलं करेक्ट बोलले हो तुम्ही हा, हा. कसं पण म्हणजे मला नाही असं सुचलंच नसतं हा. म्हणजे ग्रेट आहात हा तुम्ही खरंच ग्रेट आहात हा? हा असंच करा तुम्ही लोळा असं गांडोळांसोबत लोळा बघा बघा मॅडम पलटायचं नाही हे 2 मेन रोल माझे हो हो तुमचेच मेन रोल हा? तुमचेच आहेत हा मॅडम मी प्रॅक्टिस चालू करू का हा, करा, हिटलरची प्रॅक्टिस करतो मी छे हिटलरची नको हो हिटलर तर तुम्ही तसंही वाटताच हो तुम्ही गांडोळाची प्रॅक्टिस करा गांडुळाची हा ते गांडोळातनं मला जरा तुमचं 19-20 वाटतंय म्हणजे तुम्ही वाटाल की नाही वाटाल असं काही प्रश्न आहे नाही नाही मॅडम मी करणार करणार ना हा, हा. मग लगेच प्रॅक्टिस सुरू करा ना मी जाऊ का आपल्या ग्राउंडवर हो जाऊ हो आपल्या ग्राउंडवर जा लगेच प्रॅक्टिस सुरू करा हा हा? बघा हा, हा. परत म्हणजे मला रोल कॅन्सल करू नाही नका नाही हा. नाही, अजिबात नाही कॅन्सल करणार तुम्ही लगेच प्रॅक्टिस सुरू हा, मी करा प्रॅक्टिस चालू करतो म्हणजे गांडूळ पण करायचंय मला ते हिटलर पण करायचंय हॅलो हा डांगे सर ओ ह्याला कटवलं मी गेला तो ए बजाव वा 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 प्रणिता अक्षय खूप छान परफॉर्म केलं महेश सर अक्षय तू खूप छान तुझा एक टोन ठेवून तुझं जे काय तुझं एक्सप्रेशन तू एक फिक्स ठेवलं होतंस ना जस्ट लाईक बस्टर कीटन ते छान वाटलं मला मी कुठेही तुझा चेहरा म्हणजे तू ज्या पद्धतीने परफॉर्म केलंस तू एक एक्सप्रेशन ठेवून परफॉर्म केलंस करेक्ट ना येस मी सुद्धा असा प्रयत्न केला होता प्रीत तुझी माझीमध्ये तेव्हा पत्रकारांनी काय रिव्ह्यू दिला माहिती आहे ना तोंडावरची माशी न आणणारा हिरो नाही पण खरंच अक्षय तू छान केलं आणि ऑफकोर्स प्रणिता तू पण त्याला खूप चांगली साथ दिलीस ऑल द बेस्ट टू यू थँक्यू सर आणि मार्क्स वा वा 10 गुण मस्तच हास्य बुद्रुकचा इनामदार तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स मी म्हणजे सांगायची गोष्ट धमाळने खूपच धमाळ आणलेली आहे आणि प्रणिता तुमची जोडी सुपरहिट आहे ज्या पद्धतीचा टोन आहे तो इनोसन्स आहे ना तो जपा आणि खूप धमाल कराल ऑल दी बेस्ट तुम्हाला खरंच मजा आली प्रणिता मस्त अक्षय खरंच तू निवांत तुझा जो सूर लागतो तो मजा आणतो ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू सर प्रणिता आणि धमाळ थँक्यू सो मच थँक्यू मॅम अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.